धारूरचा हा किल्ला निजामशाहीचं प्रतीक असलेला असं सगळ्या लोकांना सांगितलं जातं. इथं निजामशाही सल्तनत होती. या किल्ल्यावरती एक दर्गा पण बांधून ठेवलेला आहे आणि हाईट वरती तो त्यांचा झेंडा पण लावलेला आहे. पण या किल्ल्यावरती महाराष्ट्र शासनाचा पुरातत्व विभागाचा कंट्रोल आहे असा महाराष्ट्र शासनाचा बोर्डच आहे इथं लिहिलेला. आणि काही ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सिमेंट बिमेंट बांधून काही ना काहीतरी गडाचं बांधकाम वगैरे चालू आहे. इथं तुम्ही बघू शकता की इथं बांधकामं पडलेली आहेत. मला एक प्रश्न पडलाय, या किल्ल्यावरती ऑलरेडी वक्फ प्रॉपर्टी तर झालेलीच आहे आणि या किल्ल्यावरती डागडुजी करत असताना मला छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेच उल्लेख दिसला नाही. इथं एक भगवा झेंडा दिसला नाही, महाराजांचा उल्लेख नाही, हिंदवी स्वराज्याचं एकही इथं चिन्ह नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये त्या औरंग्याच्या कैदेमध्ये होते, विळखा घालून ठेवला होता, तेव्हा याच किल्ल्यावरनं, धारूरच्या किल्ल्यावरनं 67,500 रुपये तेव्हा महाराजांनी मागून घेतले होते दिल्लीमध्ये. रामसिंगाला सांगितलं की आम्हाला काही खरेदी करायची आहे, आम्हाला काही कापड चोपड घ्यायचं आहे आणि आम्हाला काही रक्कम, कारण आम्ही अशी परिस्थिती याची आम्हाला काही कल्पना नव्हती, आम्ही अडकलेलो तिथे, तर आम्हाला 67,500 रुपये आता लागतील. आणि आजकाल आपण ड्राफ्ट म्हणतो ना, तसा शिवाजी महाराजांनी एक अखंड वरात असं त्याला म्हणतात. अखंड वरात म्हणजे तो ड्राफ्ट, महाराजांच्या सहीचा तो एक ड्राफ्ट. महाराजांनी सांगितलं हे 67,500 रुपये तुम्ही आम्हाला दिलेले आहेत, हे आम्ही तुम्हाला परत देणार, नुसतेच परत देणार नाही, सव्याज परत देणार. आणि तो खलिता तयार केला रामसिंग यांच्याकडे दिला. रामसिंग जो की मिर्झा राजे जयसिंगचा जो मुलगा होता, तो महाराजांच्या बरोबर होता. मिर्झा राजे जयसिंग तेव्हा महाराष्ट्रामध्येच होते, स्वराज्याला विळखा घालून. त्यांचे वडील जे मिर्झा राजे जयसिंग होते ते कुठे होते? महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, आजच्या बीड जिल्ह्यामध्ये केजच्या जवळ किल्ले धारूर होते, त्यांच्याकडे तो पाठवला. आणि शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये शिवाजी महाराज आग्र्याच्या संघर्षात असताना या सर्व पैशांची सव्याज फेड जिजाऊंनी आपल्या खजिन्यामधून केली होती. आणि या रामसिंगला गॅरंटी, आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो बँक गॅरंटी आजच्या काळामध्ये जशी असते, तर ती बँक गॅरंटी टाईप किंवा गॅरंटी टाईप असे 67,500 रुपये त्या काळचे या किल्ल्यामधून त्या आग्र्यामध्ये पाठवण्यात आले होते. कुठे या गोष्टीचा उल्लेख या किल्ल्यावरती एक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं स्मारक नाहीये. म्हणजे आपण कुठे आहोत? म्हणजे मला तर इथं 1 मिनिटासाठी फिलिंग आलं की मी इथं त्या तालिबान अफगाणिस्तानमध्ये आलेलो आहोत असं मला इथं जाणवतंय. कुठेच उल्लेख नाही. म्हणजे आपण छत्रपती शिवरायांना विसरलोय. विचार करा.